ज्या ठिकाणी आम्हाला आमचे अध्यक्ष आणि महापौर बसवता येतील त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व निसर्गाचे नियम पाळून दोन्ही ठिकाणी आमचा अध्यक्ष बनवण्याची आम्ही कोशिश करणार। ते त्यांचा महापौर करतील याचा अर्थ त्यांना आमच्या सोबत यायचं नाहीये, याचा अर्थ सरळ आहे की त्यांना शिवसेनेसोबत यायचं नाही। बघूया। एकमेकांवर जोरदार चिखलफेक करत स्वबळावर कल्याण डोंबिवलीची निवडणूक लढल्यावर महापौर पदाच्या शर्यतीत शिवसेना आणि भाजप दोघेही हिरिरीनं उतरल्याचं चित्र मंगळवारपर्यंत दिसत होतं। मनसेला 9 जागा मिळाल्यामुळे मनसे ही किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं दिसत होतं, पण बुधवारपासून पुन्हा वाऱ्यांची दिशा बदलली। मनसेकडे अद्याप कोणी विशेष फॉर्म्युला दिलेला दिसत नाही। शिवसेना मनसेशिवाय सत्ता स्थापनेकडे कूच करत असल्याचं चित्र दिसायला लागलं। असं असलं तरी कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत। राज आणि उद्धव यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी या दृष्टीनं मातोश्री आणि कृष्णकुंजच्या फेऱ्या सुरू केल्या। आधी करावे मग सांगावे अशी माझी भूमिका आहे, त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर आत्ता काहीही बोलणार नाही। योग आलाय, जुळून येतो का ते बघायचं, अशी प्रतिक्रिया चंदूमामांनी झी24 तासशी बोलताना दिली। मात्र चंदूमामांची शिष्टाई सुरू असली तरी शिवसेनेनं मनसे व्यतिरिक्त सत्ता स्थापन करता येते का याची चाचपणीही सुरू केली आहे। 4 अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। त्यामुळे सेनेचं संख्याबळ 59च्या घरात पोहोचल्याचा दावा आहे। भाजप मात्र स्वतःचे 42 आणि 27 गाव संघर्ष समितीचे 9 जण असे 51 जण असल्याचा दावा करत आहे। त्यामुळे शिवसेना सत्तेच्या अधिक जवळ पोहोचल्याचं चित्र निर्माण झालंय। राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे या शक्यतेला बळ मिळालं आहे। अर्थात डावखरेंनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगून त्याबाबतचा निर्णय पक्ष घेईल हे स्पष्ट केलंय। याबाबतीतला योग्य तो निर्णय आमच्या पक्षातले श्रेष्ठ घेतील, कारण माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती विधिमंडळ कामकाज पाहण्याची आहे। महाराष्ट्र स्थिर राहण्यासाठी जे काय करणं आवश्यक आहे ते त्यावेळी ते करतील। 11 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता महापौर पदाची निवडणूक होणार आहे असं आयुक्तांनी जाहीर केलंय। शिवसेनेकडून राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांची नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत। प्रेसिडिंग ऑफिसर म्हणून मुंबई सबअर्बन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी नियमित केलेली आहे आणि 7 तारीखपासून त्यांच्याची नॉमिनेशन फॉर्म भरायचं काम सुरू होते। शिवसेनेला सध्या सत्ता स्थापनेची संधी असल्याचं पाहून भाजपनेही आपली भूमिका मवाळ केल्याचं चित्र दिसतंय। अर्थात सत्तेसाठी त्यांनी जुळवाजुळवीचे प्रयत्न अजूनही सोडलेले नाहीत। निवडणुकीनंतर मनसेला महत्त्व आल्याचं दिसत होतं, पण शिवसेना कोणासोबत गणित जुळवते यावरच मनसेचं इंजिन धावणार की यार्डात राहणार हे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।